आमनापूर येथे कृष्णा नदीत बुडून एकाचा मृत्यू. रेस्क्यू टीमच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश. आमनापूर येथील कृष्णा नदीच्या घाटावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या संतोष मारुती पवार वय 42 या व्यक्तीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 16 एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली होती. संतोष पवार हे नदीकाठी गेल्यानंतर बराच वेळ परतले नाहीत, त्यामुळे ते बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती आणि तेव्हापासूनच शोधकार्य सुरू होतं. घटनेचे गांभीर्य ओळखून उपसभापती वैभव उगळे यांनी तातडीने भारतीय रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. त्यानंतर भारतीय रेस्क्यू टीमचे गजानन नरळे, महेशकुमार मठ, हेल्पलाईन टीम, निहाल शेख आणि SRF टीमने शुक्रवारी दुपारी संयुक्त शोध मोहीम राबवली. या पथकाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी 1:15च्या सुमारास मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आलं. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय माने, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण सुतार आणि त्यांच्या सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 194 प्रमाणे नोंद करण्यात आली असून योगेश हरी निकम यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या घटनेमुळे आमनापूर आणि पलूस परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी. जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस. संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड, पलूस.